महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर कोणाचे हस्ते ध्वजारोहण केले जाणार याबाबत कोणतीही जाहीर घोषणा करण्यात आली नव्हती। नेरळ ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारी 2026 रोजी ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून होणारे ध्वजारोहण स्वतः प्रशासक यांनी केले होते। त्यामुळे 1 मे 2026 मध्ये कोण ध्वजारोहण करणार हे जाहीर न करता मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असे नमूद केले होते। त्यामुळे हा वाद कर्जत पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे पोहोचला। लेखी पत्रावर प्रशासक सुजित धनगर यांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता। त्यात प्रशासक यांना स्वतः किंवा अन्य कोणाला ध्वजारोहण करण्याचे अधिकार असल्याचे गटविकास अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले होते। मात्र नेरळ ग्रामपंचायतकडून तेथे होणारे ध्वजारोहण बाबत समाज माध्यमांवर माहिती प्रसारित करण्यात आली। त्यावर ध्वजारोहण कोण करणार, कोणाच्या हस्ते होणार याची माहिती पहिल्यांदाच जाहीर करण्यात आली नव्हती। त्यामुळे लोकप्रतिनिधी यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात आला होता। आज सकाळी 8 वाजण्याच्या काही मिनिटं शिल्लक असेपर्यंत नेरळ ग्रामपंचायत बाहेर कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होणार हे माहिती नव्हतं। शेवटी 8 वाजले आणि सूत्रसंचालक यांच्याकडून महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ध्वजारोहण जिल्हा परिषद सदस्या सुनीता मोरे यांच्या हस्ते आणि ध्वजस्तंभ पूजन कर्जत पंचायत समिती सदस्य भगवान संचे करतील असे जाहीर झाले। हा निर्णय सर्वांनाच धक्कादायक होता आणि संभाव्य वादावर पडदा टाकणारा होता। नेरळ ग्रामपंचायत बाहेर ध्वजारोहण झाले आणि संभाव्य वाद काही प्रमाणात टळला। या सोहळ्याला ग्रामस्थ आणि शिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रामपंचायत अधिकारी केशव जाधव हे उपस्थित होते। कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी, नेरळ, माथेरान।